प्राध्यापिका पुष्पलता सत्ते मॅडम, दलित महासंघाचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश वायदंडे सर, त्याचबरोबर दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकरराव महापुरे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आयवळे सर, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ घोगडे सर, अशोकराव गायकवाड, धनाजी सट्टे, दलित महासंघाच्या युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश नाईक आणि माझ्या समोर इतकी महत्वाचे लोक समोर आहेत, मी सर्वांचा उल्लेख करणं अशक्य आहे. तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र पत्रकार रमेशजी, आपण इतका वेळेत वेळ काढून आलात, मी आपलं मनापासून स्वागत करतो. आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय मोहन माने, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ दाभाडे, ज्यांच्या भाषणाला आपण मुकलेलो आहोत. दोन माझ्याकडे असे राम आहेत, बीजेपीकडे एक राम आहे, माझ्याकडे दोन राम आहेत, आणि कमी तर काय म्हणून अजून बळीराम तिसरा आहे. खूप चांगली वक्त्यांची फळी दलित महासंघाकडे आहे. बोलायला येतं, ज्यांना ऐकावं अशी इच्छा असते महाराष्ट्रातल्या लोकांचे, असे बरेच लोक इथे आहेत, पण ते बोलले नाही. याच्यापेक्षा आणखी एखाद्या चांगल्या महत्वाच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलण्यासाठी वेळ राखून ठेवला असेल. दलित महासंघासाठी ज्यांनी अतिशय खूप वर्ष मला साथ केलेली आहे, दलित महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले ते उत्तम चांदणे इथं आहे. आमची काजोल पण मला दिसली, पण आता दिसत नाहीये. त्याचबरोबर आमचे रामोशी समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ आहेत, नाव तर खूप घेतात, रजपूत आहेत, सुनील कोरे आहे, खूप लोकांचे नाव घेता येतील. आमचे गडिंग्लज तालुक्यातले, आजरा तालुक्यातून आलेले आपले सरकारी शंकरराव आहेत, त्यांच्या सोबत आमचे आलेले मित्र आहेत. सुलाके पाटील मॅडम आहेत, त्यांची कन्या आहे सीमाताई. तुमचं कौतुक पुष्पलता सट्टेंनी कुठं काय कसूर ठेवली असं मला वाटत नाही, पण प्रदीप आवळेचं कौतुक झालेलं नाही. जरा प्रदीप आवळेचं टाळ्या वाजवून कौतुक करायला काय हरकत नाही. प्रदीप आवळेबद्दल मी एवढंच सांगतो, सीमा आवळेबद्दल, हे दोघं नवरा बायको आहे. प्रदीप आवळे रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करतात, पण त्यांनी त्यांच्या बायकोला रिपब्लिकन पार्टीत घेतलेलं नाही. त्यांनी सांगितलं तू दलित महासंघामध्ये जा. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायचं दलित महासंघाची ओळख सांगा. आमचे नगरचे जिल्हाध्यक्ष संजयराव आहेत, चंद्रकांत आहेत, खूप मंडळी आहेत. दलित महासंघाच्या चळवळीचे साक्षीदार पहिल्या आंदोलनापासून जर कोण असेल तर मंचावरती आमची पुष्पलता सट्टे आहे, आणि श्रोत्यामध्ये आमचा आदिनाथ मोरे इथं बसलेला आहे, की जो पहिल्यापासून दलित महासंघ बघत आलेला आहे. अनेक आंदोलनात तो चाललेला आहे. नावं खूप घेता येतील इथं, पण मी सर्वांची घेऊ शकत नाहीये. आमचे वारकरी संप्रदायाचे सन्माननीय आदरणीय लोहार सर इथं आहेत, प्रताप पाटील इथं आहेत. खरं तर त्यांच्यापैकी कोणीतरी दोन शब्द बोलावेत अशी माझी इच्छा होती. मी माझ्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी विशेष गुणगौरव प्राप्त केलेला आहे त्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं टाळ्या वाजवून जोरदार आपण त्यांचं कौतुक करूया. आमच्या डॉक्टर अनिल भोसलेंची कन्या, की जिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, आणि तिचं जर डॉक्टर व्हायचं स्वप्न असेल तर तिला किमान या ठिकाणी 2 ते 3 वेळा सत्कार करण्यासाठी मला बोलवावं लागणार आहे. आणि ज्यांना ज्यांना इथं सत्कार हवा आहे त्यांना सांगतो की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, दलित महासंघी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन काम करणारी संघटना आहे. अक्षराचं आणि ज्ञानाचं महत्व सांगणारी आणि स्वतः कळलेली संघटना आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी सांगतो की दलित महासंघाचा आदर्श विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्ञानाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन दलित महासंघ काम करत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
आदर्श समोर ठेवून काम केलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करत होते. 18 तास. माझा मुलगा दिल्लीमध्ये आहे, तो अभ्यास करतोय, तो 14 तासापर्यंत करतोय, पण 18 तास काय जायला झालंय. मी एक दिवस मात्र 22 तास अभ्यास केला, पुन्हा आठवड्यावर मी अभ्यास केला नव्हता. म्हणजे मी आता माझं सांगतोय तुम्हाला. म्हणजे ईर्ष्येने अभ्यास करायचं ठरवलं, आपण काय अभ्यास करूया. किती किती लोक पाहिलेत मी अगदी पहिल्या माणसापासून मला सगळं आठवत आहे. दलित महासंघाची स्थापना का झाली, कोणत्या परिस्थितीमध्ये झाली, या सगळ्या गोष्टी माहीत असलेली 4 माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये. 4 माणसं. की 4 माणसांच्या साक्षीनं दलित महासंघाचा जन्म झालेला आहे. म्हणजे जसं एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी जर दवाखान्यात व्हायची असेल तर त्या ऑपरेशन थिएटर मध्ये जे 4 लोक असतात, त्या 4 लोकातले 2 लोक आज इथं स्टेजवर आहेत. एक प्राध्यापक मच्छिंद्र सकटे आणि 2 पुष्पलता सकटे. त्या 4 जणांचे 2 आम्ही आहोत आणि दुसरे 2 आहेत ते कराडमध्येच आहेत. आणि आमच्या बरोबर जे आता सातारावरून आले त्याला माहित आहे, रामभावला तर ती दुसरी 2 नाव माहित आहे. मी मनापासून बोलतो, अगदी 15 मिनिटांमध्ये मी संपवणार आहे विषय. दलित महासंघाच्या 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी कुणाला शुभेच्छा द्यायच्या. तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या दलित महासंघाच्या बद्दल, पण मी दलित महासंघ जिवंत ठेवणाऱ्या आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना दलित महासंघासाठी मनापासून शुभेच्छा देतोय. मित्रांनो, दलित महासंघाची स्थापना करताना मला लोक हसत होते, माझी टिंगल करत होते लोक. आणि टिंगल करणारे लोक दोन्ही समाजात होते. आणि ते लोक म्हणायचे की मांगाने कुठे संघटना चालवते, मातंग समाजाला कुठे चळवळ होती. वय बाबासाहेब, तुम्ही हे सगळं ऐकलंय, तुम्हाला माहित आहे. आमची टिंगल होत होती. परंतु मी रस्त्याला काम करत निघालो आणि दाखवून दिलं इतिहासामध्ये की मातंग समाज सुद्धा चळवळ करू शकतो. आणि तुम्हाला अभिमान वाटेल सांगायला, दलित महासंघ ही मातंग समाजातली अशी संघटना आहे की जी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवली जाते. शिकवायला दलित महासंघ, दलित महासंघावर प्रश्न येतो, दलित महासंघावर उत्तर लिहिलं जातं. आणि दलित महासंघाचा अभ्यासक्रमात जो समावेश झाला त्याचं श्रेय सुद्धा मी माझ्या समोर उपस्थित असलेल्या माझ्या समाज बांधवांना देतो. हे तुमच्यामुळे शक्य झालं. काय टिंगली, मातंग समाजातल्या लोकांना काही सांगायला तुला टिंगल कशी करायची. अहो, गाडीत येताना सुद्धा टिंगल, जाताना सुद्धा टिंगल. आणि बरीच टिंगली करणारी सुद्धा ही आहे ती. टिंगल हा शब्द वाईट अर्थानं आपण बोलतो असं नाही. म्हणून मी एक पोस्ट बनवली, त्यात लिहिलं होतं 31 वर्षाचा संघर्ष हा जोक नाही. आज मला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात बोलताना 2 कार्यकर्त्यांची विलक्षण आठवण येते. आणि तुम्ही कुणी बोला अगर बोलू नका, पण मी त्यांना विसरू शकत नाही. एक अरुण लोखंडे आणि 2 लालासाहेब नाईक. हे दोन्हीही दलित महासंघाचे छावे आज या मंचावर उपस्थित असायला हवे होते. एक आमचा लाला नाईक न केलेल्या गुन्ह्यामध्ये
जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, की ज्यानं गुन्हा केलेला नाही आणि ज्यानं केलाय तो लीडर म्हणून फिरतोय. पण ही लढाईच आपल्या हातात नाही. ही लढाई न्यायाची आहे, ती कोर्टाची आहे. आणि मी कोर्टाचा आदर करत आलेलो आहे, मी न्याय संस्थेचा आदर करत आलेलो आहे, मी न्याय देवतेचाही आदर करत आलेलो आहे. पण लाला नायकाच्या बाबतीत मी न्याय देवतेच्या संदर्भात घोर निराश झालेला माणूस आहे. तर मी काय करू शकतो, त्याच्या घरातले तरी काय करू शकतो आणि इतर कार्यकर्ते तरी काय करू शकतो. लालासाहेब नायकांच्या प्रमाणात अरुण लोखंडे दलित महासंघाच्या चळवळीला फोर व्हीलर मधून गती देणारा जर माणूस कोण असेल तर अरुण लोखंडे या माणसानं गती दिली. त्यांची एक सियारा नावाची गाडी होती, गाडीचं नाव तेच आहे का सुरेशराव आहे का, सियारा ना, सियारा. त्या गाडीला सगळ्याच्या आडव्या काचा होत्या, वरून पण काचा ना, असल्या गाडीतून आम्ही फिरतो. मॅडमच्या अजून लक्षात आहे, लॉलीपॉप नावाचा पदार्थ आज तुम्ही कुठे खाल्ला असेल, पण आम्हाला मच्छिंद्र सकटे, पुष्पलता सकटे यांना लॉलीपॉप हा पदार्थ चालणारा माणूस, दिलदार माणूस जर कोण असेल तर अरुण लोखंडे आहे. गावाकडची लोक आपली सांगायची, पाटील लयच का, दूध आम्हाला देते ती, भात आम्हाला देते ती, भाकरी देते, कोरड्याच देत आहे. आम्ही ते बंद केलंय. लॉलीपॉप चालणारा अरुण लोखंडे. मी जर्मनीला गेलो 1994 साली. त्यावेळेला राजारामपुरी वस्तीतले आमचे सहकारी शंकरराव कवाळे वगैरे, शिवाजी कवाळे, नेताजी कवाळे, आम्ही अरुण लोखंडेच्या घरी गेलो ऑफिसमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मच्छिंद्र सकटे आहेत. माझी त्यांची ओळख नव्हती आणि ते परदेशात चाललेले, तुम्ही मदत करावी अशी अपेक्षा आहे. तर ते म्हणले किती अपेक्षा आहे, काय म्हणले, 1000 द्या, 2000 द्या, किती पण द्या. त्यांनी बॅग उघडली, सुटकेस होती, सुटकेस उघडली आणि एक बंडल काढून आमच्या हातात दिला. 5000 रुपयाचा बंडल होता. आज त्याची किंमत 50,000 तर नक्कीच असेल. 1994 5000. आणि मी सहज नजर टाकली, सुटकेस भरून पैसे होते त्यांच्याकडे. त्या काळात सुटकेस भरून पैसे आणि त्यातला एक बंडल मोठ्या मनानं देणारा माझा सहकारी नंतर दलित महासंघामध्ये प्रवेश करतो. एवढा मोठा पैकवान, तो लिशा हॉटेलच्या परिसरात जो एरिया आहे त्या एरियातला सर्वात उत्कृष्ट बंगला आमच्या अरुणरावांचा. दलित महासंघाच्या शहराचं संघटन पद, नंतर शहराध्यक्ष कोल्हापूरचे आणि नंतर महाराष्ट्राचे संघटक या पदापर्यंत अरुण लोखंडेंची मदत मिळाली. परंतु दुर्दैव त्यांना डायबेटीस आणि त्या डायबेटीस मध्ये मधुमेह म्हणतात ना लोक, डायबेटीस मुळे त्यांच्या पायाला जखम झाली आणि ती जखम बरी होऊ शकली नाही आणि त्यातच त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि अरुण लोखंडे अपंगासारखं आज घरामध्ये पडून आहे. जोरदार टाळ्यांनी अरुणरावांच्या उदंड आयुष्याच्या आपण प्रार्थना करूया. रात्री 12-12, 1-1 वाजता हा इतका पैकवान माणूस स्टँडवर आम्हाला सोडायला यायचा आणि जाताना गाडी करताचे पैसे द्यायचे. ज्ञानाची कदर झाली पाहिजे अशी भूमिका घेऊन काम करणारे हे लाला नाईक आणि अरुण लोखंडे दोन माणसं. ज्ञानाची कदर झाली पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे आणि लाला नाईकांनीही मोठ्या कष्टातनं आपल्या 2 पुतण्यांना शिकवले आणि दोन्ही पुतणे माझ्या सोबत आहेत. सुहासची जरा भेट होत नाही. कितीतरी कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असे आहेत की दलित महासंघावरती त्यांनी खूप प्रेम केले, खूप काम केले.
आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्या क्रमांकी राजाराम पुरी, शिवाजी कवाळे, नेताजी कवाळे, आमचे अण्णा, सत्य अण्णा, नामदेवराव कवाळे, पांडुरंग, ही सगळे आदिनाथला माहित आहे की खूप नावं तर खूप मोठे आहेत, महिला सुद्धा प्रचंड आहेत आणि भयानक आंदोलन. आता ही व्हॉट्सअपवरची आंदोलन मी बघतो, मी हसतो कधी कधी. मी ह्याच्या आधी किस्सा सांगितला का नाही मला आठवत नाही, एकच किस्सा सांगतो आणि हा विषय क्लोज करतो. की अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावातलं स्मारक तिथं आपण मुख्यमंत्र्याला येऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती 1996 साली. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांना आपण विरोध केला. आपलं म्हणणं एवढंच होतं की इतर कुठल्याही साहित्यिकाचं जसं स्मारक असतं तसं अण्णाभाऊंचं स्मारक झालं पाहिजे. अण्णाभाऊंचं जे स्मारक वाटेगावात आहे ते स्मारक निकृष्ट दर्जाचं आहे, कलाहीन आहे. एका जागतिक कलावंताचं, जागतिक कृतीच्या लेखकाचं साहित्य जागतिक लेवलचं व्हायला पाहिजे हे आमचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही त्या स्मारकाला विरोध केला. तर एक किस्सा फक्त सांगतो. आम्ही 400 लोकांना अटक केली होती पोलिसांनी. हे याच्या आधी मी कुठेतरी बोललोय पण तरी पण एक जात 400 लोकांना पोलिसांनी अटक केली आणि आम्हाला अटक करून नेल्यानंतर कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी हे सगळे गेले, सगळे मंत्री, त्याच्यानंतर आम्हाला सोडलं, आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी एक पोलीस आला, एक कॉन्स्टेबल. तेवढे मच्छिंद्र सत्तेचं घर हेच कमी त्यावेळेला अतिशय वन रूम किचन मध्ये राहतो इस्जन कॉलेजच्या समोर कराड. तर म्हणले हो येऊ का, मला आपल्याला भेटायचं आहे. तर म्हणले या. आपण कोण, त्यांनी नाव सांगितलं. ते मातंग समाजाचे होते. म्हणजे काय काय नाही म्हणले सर, चहा वगैरे काय करू नका, मग मी चलतो म्हणले. आणि तो जातो म्हणल्यानंतर म्हणून अहो चहा तरी काय नाही म्हणले सर, मी तुम्हाला बघायला, मला बघायला, माझं तर म्हणलं लग्न झालं नाही म्हणले, काय अर्थ नाही, मला खरंच बघायचं. आणि म्हटलं काय विशेष, काय सांगा. ते म्हणले माझी नोकरी अखंड वायरलेस सेक्शनला गेली. वायरलेस, तो पोलीस वायरलेस सेक्शनला होता, कराडमध्ये होता. आणि हे सगळे मंत्री जे होते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबईवरून कराड विमानतळावर उतरले होते आणि कराडवरून वाटेगावला आले होते आणि पुन्हा वाटेगावातनं कराडला येऊन कराडमधून मुंबईला गेले होते. तर म्हणजे का तुम्ही आला, तर ते म्हणले मी वायरलेसवर माझ्या अखंड आयुष्याची नोकरी गेली, पण मागाचं नाव कधी वायरलेसवर कोण घेत नव्हतं. म्हणजे काय नाव घेत होते मला पण माहित नाही काय नाव घेत होते. मी भिलो म्हणलं माझी नोकरी विकली जाते. अहो म्हणले ते सारखं वायरलेसवर चालू असायचं. काय मुख्यमंत्र्यांचं विमान लँड होत आहे, सत्य सर कुठं आहे तेवढी चौकशी करा. ओहर लगेच ते पण मिळायचा. सत्य सर, मच्छिंद्र सट्टे हे आमच्या संपर्कात आहेत. ओहर सगळे वायरलेसवर चर्चा. नंतर मग लगेच चर्चा, दिवसभर चर्चा ना. जोपर्यंत मच्छिंद्र सट्टेंना अटक होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री विमानतळावरून निघणार नाही. ओहर तिकडून लगेच तो म्हणायचा मच्छिंद्र सट्टे अजून सापडलेले नाही तोपर्यंत काय तुम्ही निघू नका. ओहर नंतर मग तिकडून मेसेज आला मच्छिंद्र सट्टेंना अटक केलेली आहे. ओहर म्हणजे म्हणायचा मग आता मुख्यमंत्री निघतायत. ओहर आणि मग संध्याकाळचा मेसेज आला कार्यक्रम संपलेला आहे, मुख्यमंत्री आलेले आहेत, मुंबईला गेलेले आहेत. ओहर आणि परत मेसेज आला मच्छिंद्र सट्टेला शाळेतनं सोडलेला आहे. ओहर तो म्हटला मी वायरलेसला अखंड, मी आता रिटायरमेंटला आलो, मी सत्तेमध्ये मागत म्हटल्यानंतर एवढं कवाच ऐकलेलं नाही. आता आले ते पोलीस इथं. मातंग समाजामधले, रामोशी समाजामधले, भटक्या विमुक्त समाजामधले असे अनेक लोक आहेत की ज्यांना अभिमान वाटावा असं काम जर कुठल्या संघटनेने केलं असेल तर ते दलित महासंघाने केलेलं आहे. उमाजी नाईक, लहुजी वस्ताद किंवा इतर कुठलेही महानायक
यांचा सन्मान आणि आदर आणि त्यांच्या विचारांना जाण्याचा ध्यास दलित महासंघानं 30 वर्ष घेतली. कितीतरी आंदोलन, अगदी काल परवाच तिरंगाची यात्रा आम्ही जी काढली ती तर अद्भुत होती, अद्भुत. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी देशासाठी बलिदान केलं, ज्यांनी देशासाठी त्याग केला, त्याचं नाव सुद्धा कुणी घेणं, नाव सुद्धा कुणी घेणं. मोदीजींच्या पासून ते उद्धव ठाकरेपर्यंत कोण नाव घेत नव्हतं आणि ही गोष्ट मला खटकत होती. आणि म्हणून आम्ही ठरवलं दलित महासंघाच्या वतीनं तिरंगा यात्रा काढायची. शंकरराव महापुरेंशी चर्चा केली, प्रकाश वायदंडेच्या बरोबर चर्चा केली, काशीनाथरावांच्या बरोबर चर्चा केली, बाबासाहेब असतील, सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा केली, आमचा विकास मंडळ असेल किंवा इतर सगळे मंडळी, आणि तिरंगा यात्रेचा निर्णय घेतला. निवडलं ठिकाण बिळाशीच का, आणि शेवट केला सावळच, तासगाव तालुका. कोल्हापुरात सुरुवात केली सांगली जिल्ह्यातले सावळच. ती का केली बिळाशी आणि सावळच तेवढं सांगतो माझं भाषण. मित्रांनो, बिळाशी मध्ये भारतातला सर्वात मोठा सत्याग्रह झालेला आहे. त्याचं नाव आहे जंगल सत्याग्रह. भारतातला सत्याग्रह. लाहोरला जी काँग्रेसची सभा झाली होती, जिचा अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, त्या लाहोर जे आता पाकिस्तानमध्ये आहे, त्या लाहोर मधून महात्मा गांधींनी जाहीर केलं होतं कायदे भंग करा, कायदे मोडा ब्रिटिशांची. आणि भारतामध्ये 4 ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला आहे. त्या 4 मधलाही पहिला सत्याग्रह बिळाशीत झाला. कायदे मोडायचं म्हणजे काय केलं होतं? बिळाशी आणि भागातल्या लोकांनी त्याला थांबवलं. बिळाशीतल्या लोकांनी आणि त्या भागातल्या लोकांनी बिळाशी जवळ जे अस्वलदारा म्हणून जंगल आहे, जिथं मी जाऊन आलोय, तिथून एक सागवान झाड तोडलं. ते वाजत गाजत बिळाशीच्या महादेवाच्या देवळापर्यंत आणलं आणि जिथं ते दीपमाळ असते तिथं ते 42 फुटाचं सागवानाचं झाड उभा केलं आणि त्याच्यावरती तिरंगा फडकवला. ब्रिटिशांना कळलं की बिळाशी मध्ये शराळा पेठेत कोणीतरी तिरंगा फडकवलाय. तिरंगा फडकवलाय म्हणजे युनियन जॅकला विरोध केला, ब्रिटिशांच्या झेंड्याला विरोध केला. ब्रिटिशांचं सैन्य त्या बिळाशी मध्ये आलं आणि बिळाशी मध्ये आल्यानंतर झेंडा उतरायचा आदेश दिला. सगळ्या पंचक्रोशीने सांगितलं आम्ही झेंडा उतरणार नाही. त्या सागवानाच्या झाडाला लोकांनी मिठ्या मारल्या, बायकांनी मिठ्या मारल्या. आम्ही तिरंगा उतरू देणार नाही. परंतु सरकार ते सरकार असतं आणि ते तर ब्रिटिशांचं सरकार. त्यांनी लाठीचार्ज केला, लोकांची धरपकड केली, लोकांना पकडलं, महिलांच्यावर लाठीचार्ज केला, लोक रक्तबंबाळ झाले, लोकांना पकडलं, पोलीस स्टेशनला नेलं, तुरुंगात टाकलं आणि शेवटी तिरंगा उतरवण्याचा निर्णय घेतला. ते सागवानाचा सोड खाली येताना तो तिरंगा खाली जमिनीवर पडेल आणि आपला हा तिरंगा हा देशाचा मान आहे, देशाचा अभिमान आहे. हा तिरंगा जमिनीवर पडतो म्हणल्यानंतर त्या मुलीनं सगळी लोक जमले होते, त्यातल्या एक मुलगीनं पळत पळत गेली आणि सागवानावर लावलेला तिरंगा आपल्या हातात घेतला आणि ब्रिटिश सैन्याची पापणी लवायच्या आत तिरंगा घेऊन ती पोरगी पसार झाली. ती पोरगी मातंग समाजाची मुक्ता साठे नावाची 15-16 वर्षाची ती पोरगी जिनं तिरंग्याचं रक्षण केलेलं आहे. हे या समाजालाही सांगितलं पाहिजे आणि या भारतीयांना सुद्धा सांगितलं पाहिजे की तिरंग्यासाठी या समाजाने योगदान दिलेलं आहे. आणि सावळच का तर प्रतिसरकारच्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचे उजवे हात क्रांती अग्रणी जी.डी. लाड बापू, की ज्यांच्या नावानं पलूस कुंडला कारखाना आहे, त्या क्रांती अग्रणी जी.डी. लाड बापूंच्या नेतृत्वाखाली सावळच्या कचेरीवरती मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय म्हणत एक पोरगा अशी घोषणा देत होता. पोलिसांनी मोर्चा अडवला पण ते ज्याच्या हातात तिरंगा होतं ते ऐकायला तयार नाही. भारत माता की जय म्हणत ते पुढे चाललं होतं
शेवटी ब्रिटिश आहे, त्यांना काय माहिती काय हे कोण आहे. ते पोरग पुढेच येते. कचेरीकडे मांडल्यानंतर ब्रिटिश सरकारनं सांगितलं फायर, आणि त्या तिरंग घेतलेल्या पोरावरती फायरिंग झालं. ते पोरग शहीद झालं. जो मुलगा शहीद झाला आणि ज्याच्या हातात तिरंगा होता तो सावळतचा बाळू मान नावाचा मातंग समाज यासाठी आपण तिरंगा यात्रा काढली. भारतातली ही पहिली तिरंगा यात्रा आहे. भारतातली पहिली तिरंगा यात्रा. एक वेगळ्या पद्धतीने आपण काम करत असतो. अनेकांनी अनेक पद्धतीने आपापली भूमिका मांडलेली आहे. पण मग आज मी विनम्रपणे सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने वाटचाल करायची आहे. आजच्या या मंचावरून दलित महासंघाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. दलितांच्या न्याय हक्कांच्या प्रश्नावर जशी लढाई तुम्ही आजपर्यंत लढत आलाय तशाच पद्धतीची इथून पुढे लढावी लागणार आहे. कारण दलितावरचे, भटक्या विमुक्तांच्यावरचे, आदिवासींच्यावरचे, महिलांच्यावरचे अन्याय अत्याचार संपलेले नाही. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तरी सुद्धा आम्हाला घरकुल मिळत नाही. घरकुलासाठी भांडावं लागतंय. आमच्या समाजाला स्मशानभूमी नाही. आम्हाला कसण्यासाठी जमीन नाही. कितीतरी प्रश्न आहेत आमचे, कितीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटत नाही. या प्रश्नावर कुणी बोलत नाही. आणि आपल्याला बोलल्याशिवाय पर्याय नाही. पण फक्त बोलून चालणार नाही. आपले जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला लढावं लागेल. आणि जर लढायचं असेल तर आपल्याकडं शस्त्र चांगलं पाहिजे. शस्त्र. मित्रांनो, ब्रिटिश का जिंकले आणि भारत का हरला? इतिहासाचे बरेच विद्यार्थी असतील. प्रवीण पण इथं आलेला दिसतोय मला. इतिहासाचे अनेक विद्यार्थी आहेत. नाही माहित असेल. प्लासीच्या लढाईनं ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा पाया या भारतामध्ये जोडला. या प्लासीच्या लढाईमध्ये समोर 40,000 भारताचे सैनिक होते आणि ब्रिटिश फक्त 300 होते. ब्रिटिश फक्त 300 होते आणि भारतातले सैनिक किती? 40,000. परंतु ब्रिटिश सैन्य जिंकलं नव्हे. आपला जो सेनापती होता तो लढलाच नाही, पळून गेला तिथनं. कारण ब्रिटिशांच्याकडे जे शस्त्र होतं ते भारतातल्या सैनिकांकडे नव्हतं. आपल्याकडे भाला, ढाल, तलवार, बिछवा वगैरे वगैरे, आणि त्यांच्याकडे होती पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदूक. तुमचं शस्त्र मजबूत पाहिजे. तुमच्याकडे जर आधुनिक शस्त्र असेल तर तुम्ही जिंकू शकता. म्हणून चळवळीमध्ये आपला प्रश्न सोडवायचे असतील तर संघटनेचं शस्त्र सुद्धा मजबूत पाहिजे. आज संघटना पायरीला 500 आहेत, पण मजबूत संघटन कुठलं असेल तर दलित महासंघ एकमेव संघटन. दलित महासंघ म्हणजे AK-47. दलित महासंघ म्हणजे बुलेट. दलित महासंघ म्हणजे एक अतिशय प्रभावी शस्त्र आहे. आणि नुसतं शस्त्र असून चालत नाही, ते कसं वापरावं याचं एक शास्त्र सुद्धा असावं लागतं. आणि दलित महासंघ, मी अतिशय अभिमानानं सांगतो, दलित महासंघ ही अशी संघटना आहे की जी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही नाही जाणते. म्हणून दलित महासंघ. आज आपले अनेक प्रश्न आहेत आणि यातला एक शेवटचा प्रश्न सांगतो आणि मी आपली रजा घेतो. बंधू भगिनींनो, की आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरक्षणाचा प्रश्न कळीत लावून गेला. मराठा समाजाचे लोक म्हणतायत आरक्षण पाहिजे. ओबीसीचे लोक म्हणतायत आरक्षण पाहिजे. आणि मातंग समाजाचे, मादी समाजाचे लोक ही म्हणतायत आरक्षण. या आरक्षणाच्या मुद्द्यावरती स्पष्ट चर्चा इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारशी कुणी करत नाही.
भारतामध्ये ज्या एकूण अनुसूचित जातीपैकी ज्या जाती आहेत त्यांची संख्या 1300 संख्या आहे. 1300 जाती आहेत भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती एससी यांची संख्या एकूण 60 आहे. ज्या मुलींचा मी आता सत्कार केला, ज्या मुलांचा मी आता सत्कार केला, आम्ही सत्कार केला, या मुलांचं भविष्य अंधकारमय असू शकतंय जर आपण आज या गोष्टीचा विचार केला नाही तर. ज्याचा सत्कार केला त्या मुला मुलींचाच नव्हे, जी मुलं मुली शिकतायत, जी आई बापाच्या मांडीवर खेळतायत आणि जी आई बापाच्या पोटात आहे त्यांचं सुद्धा भविष्य अंधकारमय आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आरक्षणाचा प्रश्न आणि त्या दृष्टीने विचार फार महत्वाचा आहे. जर 100 जागा असतील तर भारतामध्ये 15 जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. 100 मधल्या 15 जागा एससी. काही ज्या मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकले, त्यांना माझा हा मुद्दा समजेल लवकर. 100 पैकी 15 जागा एससीच्या मुला मुलींना आहेत भारतात आणि 100 पैकी 13 जागा आहेत महाराष्ट्रात. मग ह्या ज्या 15 जागा आहेत भारतामध्ये, त्या 15 जागा मिळवण्यासाठी ज्या जाती आहेत त्यांची संख्या आहे 1300. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या 13 जागा आहेत 100 पैकी घ्यायला बसलेल्या आहेत त्या जातींची संख्या एकूण 60. परंतु या 13 पैकी मातंग समाजाचा नंबर 3000 आहे. मातंग समाजाच्या पोराला संधीच मिळेना झाली. मांगारुडेच्या पोराला संधी नाही, बुरडाच्या समाजाला संधी नाही, होलाराच्या पोराला संधी नाही, डकलवाराच्या पोराला संधी नाही. ह्यांना कशी संधी मिळणार? आणि म्हणून मातंग समाजामधले ज्येष्ठ लोक म्हणतात आम्हाला सेपरेट आरक्षण पाहिजे. जसं नॉमॅडिक ट्राइब मध्ये एनटी मध्ये जसं एबीसीडी केलेलं आहे तसं अनुसूचित जाती सुद्धा एबीसीडी करा असं आमचं म्हणणं आहे. दलित महासंघाच्या वतीने आम्ही अतिशय सिरियसली या मुद्द्यावरती चर्चा करतो की ज्या ज्या जाती प्रभावी आहेत त्याच या आरक्षणाचा लाभ घेत आहेत. ओपन मध्ये ब्राह्मण लाभ घेत आहेत, ओपन मध्ये मराठा लाभ घेत आहेत. एससी मध्ये आमचाच भाऊ तो लाभ घेतोय, त्याची चूक नाही, तो सगळीकडे तयार आहे, तो क्वालिफिकेशन मध्ये बसतोय, त्याचं सिलेक्शन होतंय. मी नम्रपणे सांगतो की त्याचं सिलेक्शन होतंय, त्याला आपला विरोध नाही. बाबा तुझं होतंय तू घे, पण तुझ्या वाट्याचं तू घे, आमच्या वाट्याचं घेऊ नको हे सांगण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला चळवळ करावी लागणार. तुझ्या वाट्याचं तू घे, आमच्या वाट्याचं काय. आणि जर का आपल्या पोरांना भविष्यामध्ये कुठलीही नोकरी असेल, नीटची एक्झाम असेल, जी असेल, कुठली एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, प्राध्यापक असतील, जाऊन चौकशी करायची पाहिजे विद्यापीठात. मी बिमोईसचा चेअरमन आहे. फार वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून शंकरराव, प्रकाशराव, आपल्यातले छोटे छोटे मतभेद आहेत ना, ते आपल्या सकट आपल्या पिढीला पण मातीत घालतील. मी खूप नावं घेऊ शकतो की आमच्याला जर का स्वतंत्र जर का एबीसीडी असतं तर आमच्या समाजातील जी पोरगी नर्सिंगला गेलेली आहे ती बीएमएस ला गेली असती, आणि जी बीएमएस ला गेलेली आहे ती एमबीबीएस होऊ शकली असती जर आमच्याकडून एबीसीडी असतं तर. पण हे होत नाहीये, हे होऊ देत नाहीये. आणि म्हणून दलित महासंघाच्या वतीनं इथून पुढच्या काळामध्ये मातंग समाजाच्या आरक्षणा प्रश्नावरती लढाई लढण्याचं ठरवलेलं आहे. पण ही लढाई केवळ
अभिनिवेशानं लढून चालणार नाही, ती विचारानं लढावी लागेल. आणि त्या दृष्टीनं बाबासाहेब, मी पुन्हा एकदा तुमच्यावर जबाबदारी देतो. अशोकराव, तुम्ही म्हणणार आता आणि काय जबाबदारी, याच काम कार्यक्रमात गायका निघालेला आहे आमचा. सगळ्यांना बरोबर घ्या, जे रुसले त्यांच्याशी बोला, आपल्यात भांडू आपण, परंतु लढाई मोठी आहे. आणि म्हणून आरक्षणाची लढाई भविष्यामध्ये तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा दलित महासंघाच्या वतीनं आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापूरमध्ये गोलमेज परिषद घेण्याचा आपण संकल्प करत आहोत. गोलमेज परिषद हे छत्रपती शाहू महाराजांचं शताब्दी वर्ष आहे, जन्मशताब्दी वर्ष आहे शाहू महाराजांचं, ज्यांनी आरक्षण सगळ्यांना दिलं, सगळ्या समाजाला आरक्षण दिलं. त्या आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. आणि या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये मातंग समाजाच्या प्रश्नावरची पहिली गोलमेज परिषद आपण कोल्हापूरला 20 जुलैला घेत आहोत. आपण सगळ्यांनी त्याही परिषदेकडे लक्ष ठेवा. सगळ्यांनी या असं मी म्हणणार नाही. महाराष्ट्रातले मान्यवर संघटनेचे लोक, अभ्यासक लोक आपण बोलवणार आहोत. पण लक्ष ठेवा हे काय चाललंय. आणि पुन्हा एकदा सांगतो, जसं प्रेम दिलं असंच प्रेम इथून पुढेही मला द्या. आजपर्यंतच्या 30 वर्षात स्वतः बदनाम झालो नाही आणि समाजाला बदनाम होऊ दिलेलं नाही. इथून पुढच्या काळातही समाजाची मान अभिमानानं उंचच राहील यासाठी प्रयत्न करेल, एवढा शब्द देतो. आणि मी आत्तापुरतं माझ्या भाषणाची रजा घेतो आपल्या सगळ्यांची. जय भारत, जय भारत, जय संविधान. जाता जाता आमचा एक अतिशय हरहुन्नरी कलाकार, तुमचं गाणं खूपच आवडलं काशीनाथराव. तुम्ही अभिनय करता हे माहित आहे, पण गाणे एवढं चांगलं जाता हे माहित नाहीये. मातंग समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मी बोलल्यानंतर तुम्हाला मान्य असेल तर टाळ्या वाजवून द्या. मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी महाराष्ट्रात राज्यव्यापी लढा उभारणार अशा पद्धतीचा आणि त्यासाठी गोलमेज परिषद आपण 20 जुलैला कोल्हापूरमध्ये घेत आहोत. दुसरी गोष्ट, 1-2 पदांची घोषणा करतोय. धनाजी सक्ते हा आमचा एक अतिशय चांगला तरफदार कार्यकर्ता आहे. काशीनाथराव